खालापुरात घोंगावले शेकापचे लाल वादळ. 79व्या वर्धापन दिनी 25,000 कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तीप्रदर्शन. सत्यशोधक विचारांचा वारसा जपत शेतकरी, कष्टकरी, श्रमिक, कामगार, विद्यार्थी, मजूर आणि भूमिहीनांच्या न्यायहक्कासाठी सातत्याने लढणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या 79व्या वर्धापन दिनानिमित्त खालापूर येथे आज अभूतपूर्व शक्तीप्रदर्शन पाहायला मिळाले. लाल बावट्यांनी सजलेल्या खालापुरात रायगडसह राज्यभरातून आलेल्या सुमारे 25,000हून अधिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीने संपूर्ण परिसर दडानून गेला. या निमित्ताने आयोजित भव्य रॅली आणि मेळाव्याने शेकापच्या संघटनात्मक ताकदीचे प्रभावी दर्शन घडवले. रायगडसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीने पक्षाला नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र दिसून आले. या कार्यक्रमात पद्मश्री भिकल्या धिंडा, आंतरराष्ट्रीय क्रीडापटू शीतल गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शेकापचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, महिला आघाडी, युवक आघाडी तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी या मेळाव्यात सहभागी झाले होते. 79व्या वर्धापन दिनाचा हा विराट मेळावा केवळ उत्सव न ठरता आगामी काळातील राजकीय आणि सामाजिक लढ्यांची नांदी ठरेल असा ठाम विश्वास यावेळी उपस्थित नेत्यांनी व्यक्त केला. पण देशातले युवा ज्यांनी नीटच्या बाबतीतले खूप मोठं आंदोलन या देशामध्ये उभं केलं होतं आणि ज्या आंदोलनाला बघून केंद्र सरकारचा अहंकार त्या ठिकाणी मोडला गेला होता, त्या युवांच्या संघटनेने आता निर्णय घेतलेला आहे की आपल्याला ईव्हीएम बद्दल एक आंदोलन त्या ठिकाणी करावं लागेल. पण सुरुवात करत असताना त्यांनी एक प्रश्न विचारलाय की आता ईव्हीएम बद्दल आपलं मत काय. आणि खाली जर आपण वाचलं तर सगळ्यांचंच मत आलंय ईव्हीएम हे लोकशाहीच्या विरोधात आहे, संविधानाच्या विरोधात आहे. त्याच्यामध्ये अनेक लोकांना कन्फ्युजन आहे आणि लोकशाहीमध्ये कन्फ्युजन हे कधी त्या ठिकाणी योग्य नसतं. जर कन्फ्युजन असेल तर लोकांना विश्वासात घेऊन जसं पूर्वी तिथं चिठ्ठीवर त्या ठिकाणी आपल्याला बॅलेट पेपरवर तिथं मतदान केलं जात होतं तसंच मतदान केलं जावं असं युवांची मागणी. तिथं जे काय तिथं हे झालं होतं, मुलांना तिथं मारण्यात आलं होतं, लाठीचार्ज झाला होता, खेळ्यांनी मारण्यात आलं होतं. बीजेपीचे कार्यकर्ते, पोलीस सोडा, बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा युवांना तिथं मारहाण केली होती. पहिलं या सर्व नेत्यांनी, अमित शाह साहेब असतील, मोदी साहेब असतील, युवांची तिथं त्यांनी दिलगिरी व्यक्त केली पाहिजे. सुरुवात तिथून होऊ शकते. फक्त सोशल मीडियावर एखादी रील चालावी म्हणून त्यांनी तिथं एखादी भावना व्यक्त केली असेल तर हे तुम्ही जर बघितलं असेल, युवांनी त्यांना परत एकदा सोशल मीडियावर तिथे ट्रोल केलं. ज्या पक्षाच्या नेत्यांनी ज्या पद्धतीने काम केलं, ज्या निष्ठेने काम केलं, आम्हाला खूप प्राऊड फील होतं. आणि आज विद्यार्थी आंदोलनात सुद्धा जी भूमिका आमच्या सगळ्या नेते मंडळींनी घेतली स्टुडंट्सच्या पाठीशी राहून, त्याच्याबद्दल खूप अभिमान आहे. आणि आज सगळीकडे लोक ग्रासलेली आहेत वाढत्या इलेक्ट्रिक बिलमुळे. म्हणजे जे ब्युटी पार्लर वालीचं बिल 3,000 यायचं ते आज 12,000 येतं. आणि सगळीकडेच म्हणजे शेतकरी असो सगळ्यांचंच बिल येतंय. आणि हे होतंय फक्त स्मार्ट मीटरमुळे. तर स्मार्ट मीटरच्या त्या न्यायासाठी सुद्धा आम्ही लढणार आहे. वाढत्या बिलाच्या न्यायासाठी आम्ही स्मार्ट मीटर विरुद्ध लढणार आहे. तर ही सगळ्या भूमिका खूप योग्य आहेत, लोकांच्या दैनंदिन जीवनातल्या. आणि या सगळ्या लढ्यात सहभागी होताना खूप आनंद होतो. त्यांना दबाव करतात की तुम्ही हे पोस्ट करू नका, अशी प्रधानमंत्र्यांची माफी मागा, तशी मागा. तुम्ही आज फेर डिसूजा नावाचे पत्रकार आहे, जी फार क्रेडिबल पत्रकार आहे, तिच्या सगळ्या पोस्ट पहा, हे पहा. मला वाटतंय कंटिन्युअस लोकांचा आवाज दाबण्याचं जे काम आहे हे करतायत. म्हणजे आय वोंट बी सरप्राईज उद्या साम्या किंवा माझं अकाउंट हॅक झालं तर काय केलं असतं त्या विद्यार्थ्यांनी. त्या विद्यार्थ्यांनी फक्त संसदेपर्यंत चालले असते ना. अँटी सोशल एलिमेंट्स आणि दगडा बिगडा कंट्रोल करण्याची जबाबदारी तुमची होती. आता प्रधानमंत्र्यांचं काय झालंय माहितीये का, भरपूर PR एजन्सीज लावल्या असतील. या PRचा खर्च आपल्याच टॅक्सच्या पैशातनं चालू असेल. आणि नाव ही इज ट्राइंग टू हार्ड बेसिकली टू कव्हर अप आणि लुक गुड. जसं पूर्वी हिंदू मुस्लिम करून मतं मागितली, आता जनरेशन डिवाइड करून मतं मागण्याचा प्रयत्न. पण मी एक आई आहे, मी पुढच्या पिढीची जेनझी मध्ये नाहीये, ही जेनझी मध्ये, मी जेनझी मध्ये नाहीये. पण मी सांगते आमच्यासारख्या आयांना सुद्धा सगळं कळतं की तिथे 16 आणि 17 वर्षाच्या पोरांना तुम्ही मारत होते, 12 वर्षाच्या पोरींचे तुम्ही ड्रेस फाडत होते. तुमची जबाबदारी नव्हती. तिथे समोर दिल्लीत तुम्ही बसलेले होते. तुम्हाला मला विनंती करायची विथ ड्यू रिस्पेक्ट, तुम्ही व्हिडिओ बनवू नका. तुम्ही पार्लमेंट मध्ये जाऊन उत्तरे द्या, चर्चा करा, सोल्युशन शोधा. परंपरेने गेली 79 वर्ष आम्ही या ठिकाणी एकत्र जमतो. यातले सर्व कार्यकर्ते ज्याप्रमाणे पंढरीला वारकरी जातात त्याप्रमाणे या ठिकाणी येत असतात.
स्वतःच्या खर्चानं स्वतःप्रमाणे आणि तिथल्या ज्या ठिकाणी हा मेळावा होतो त्या ठिकाणी सर्व त्यांची राहण्याची खाण्याची व्यवस्था ही तिथलं तालुक्याचं युनिट आमचं करत आहे. आज आलिशान अशी या ठिकाणी व्यवस्था खालापूर युनिटनी केली आणि त्यामुळे मी आनंदित आहे. दुसरं म्हणजे आजचा मेळावा हा दिल्लीच्या राजकारणानंतर जे आंदोलन तरुणांनी या देशातल्या केलं, प्रत्येक राज्यातला तरुण हा त्या ठिकाणी हजर राहिला आणि त्याने त्याप्रमाणे केंद्र सरकारच्या मस्तीमध्ये जे सरकार 12 वर्ष होतं त्याला नमवण्याचं काम या छोट्या 15 वर्षापासून 25 वर्षाच्या मुलाने केलं. त्या आनंदामध्ये आम्ही आज वर्धापन दिन साजरा केला. लाईट बिलच्या विरोधात आम्ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन करायला मागतो. हे लावण्याचे काम चालू आहे. 15-20 दिवसामध्ये लावण्या संपतील आणि त्याच्यानंतर आम्ही पुन्हा या ठिकाणी गावोगावी बैठक घेऊन या ठिकाणी ज्या पद्धतीची पूर्वव्यवस्था होती लाईटच्या बिलाची ती सुरू करायची. स्मार्ट मीटर रद्द झालं पाहिजे आणि पूर्वीचीच व्यवस्था ठेवली पाहिजे. कारण स्मार्ट मीटर लावण्यापासून की सर्वांनी काही वीज चोरलेली नाहीये. हे सगळे आपण वीज चोरत नव्हतो तरी त्याला दुप्पट तिप्पट बिल आलेलं आहे. तुमचं पण आलं असेल, तुम्ही प्रश्न विचारता. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.